थेट जाऊयात नाशिकमध्ये. चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. चंदन, अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, मात्र भुजबळ जे आहेत ते शरद पवार गटामध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जाते, तर त्या अनुषंगाने सुद्धा आता चर्चा सुरू झाल्या. निश्चितपणे आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने आपले सगळे राजकीय विश्लेषक देखील सांगत होते की छगन भुजबळ नाराज निश्चितपणे होते. लोकसभा निवडणुकांमध्ये थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती, मात्र स्थानिक पातळीवर आणि पक्षाकडून ज्या पद्धतीचा बॅकअप त्यांना मिळाला हवा होता तो मिळाला नसल्याची नाराजी त्यांनी अनेकदा बोलून दाखवलेली आहे. आणि याशिवाय राज्यसभेवर देखील त्यांची वर्णी लागण्याची एक चर्चा मधल्या काळात सुरू होती, मात्र ती देखील त्यांची संधी हुकलेली आहे. हा झाला राजकीय विषय. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये छगन भुजबळ हे सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून टार्गेट होत आहेत. भुजबळांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे जरांगे हे उघडपणे छगन भुजबळ यांच्यावर रोज टीका करत आहेत. आणि असं असताना पक्षाकडून पक्षश्रेष्ठींकडून त्यांना ज्या पद्धतीचा बॅकअप मिळाला हवा, ज्या पद्धतीचा पाठिंबा मिळाला हवा तसा मिळत नसल्याची देखील चर्चा मागच्या काही दिवसांपासून भुजबळांकडनं होत होती. आणि त्या पार्श्वभूमीवर एक नाराजी निश्चितपणे छगन भुजबळ यांची आहे. आत्ताच्या सध्याच्या राजकीय पटलावर आपण जर बघितलं तर निश्चितपणे असं जरी असलं तरी ओबीसीच्या या सगळ्या विषयावर छगन भुजबळ हे शरद पवार यांच्याशी चर्चा करायला गेले असू शकतात असं बोललं जात आहे. कारण ज्या पद्धतीनं भुजबळांवर टीका होती आहे सातत्यानं, त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना सांगून कुठेतरी एक ज्येष्ठ नेत्यानं या संदर्भात कुठेतरी तोडगा काढावा, पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती देखील भुजबळ करू शकतात असं देखील बोललं जात आहे. नक्कीच चंदन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तर छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यामध्ये गेल्या 20 मिनिटांपासून चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे. भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.